महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे सेनेचा बैलगाडी मोर्चा। क्या हुआ तेरा वादा म्हणत नांदेडच्या किनवट येथे ठाकरे सेनेने काढला मोर्चा। मोर्चात शेकडो शेतकरी बैलगाड्या घेऊन सहभागी। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीनं अनेक आश्वासनं दिली, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता अद्याप करण्यात आली नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा असं आंदोलन करण्यात आलं। क्या हुआ तेरा वादा या टॅगलाईन खाली आज नांदेडच्या किनवट येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा महायुतीनं केली होती। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं। यासह इतर आश्वासनं विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीनं दिले होते। दरम्यान याच आश्वासनांच्या जोरावर महायुती सरकार राज्यात बहुमतानं निवडून आलं, परंतु निवडणुकीदरम्यान देण्यात आलेले आश्वासनं महायुती सरकारने पूर्ण केले नाहीत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे। निवडणुकीदरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या किनवट येथे बैलगाडी मोर्चा काढून शिवसेना ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात संपर्क प्रमुख बबनजी थोरात, ज्योतिबा खराटे, अनिल रुनवाल, यश खराटे, मारुती दिवसे, जितू चोले, प्रशांत कोरडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीनं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत महायुतीवर जोरदार प्रहार केला आहे। सविस्तर पाहूयात काय म्हणाले ज्योतिबा खराटे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते की आम्ही सत्तेवर येता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना 24 तास लाईट देऊ, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, अशा अनेक घोषणा केला। ज्यामध्ये किनवट माहूर तालुक्यातील महत्त्वाचं म्हणजे निम्नपेंगणा प्रकल्प चिमटा धरण हे आम्ही रद्द करू, या सर्व घोषणा या ठिकाणी दिल्यात। परंतु घोषणा दिल्यानंतर त्याची कुठलीही अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही। या ठिकाणी असलेले सत्ताधारी हे शेतकऱ्यासाठी लढतील, काहीतरी विधानभवनात बोलतील असं आम्हाला वाटत होतं, परंतु ते फक्त जातीसाठी लढालेले आम्हाला दिसलेत। आणि म्हणून या काळ्या मातीसाठी सुद्धा आपण लढलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी शिवसैनिक हा सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी बैलगाड्या मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेला आहे। जर या ठिकाणी केलेल्या घोषणाची क्या हुआ तेरा वादा याची जर अंमलबजावणी त्यांनी जर केली नाही तो झुटा आहे तेरा वादा असं म्हणत पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजन करून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी या शेतकऱ्याला वेळोवेळी त्याची आठवण या ठिकाणी देत राहू, यासाठी हा मोर्चा होता। एकीकडे सरकारकडून आश्वासनांचं गारूड आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे वास्तव या संघर्षाची चीरफाड करणारा हा बैलगाडी मोर्चा सरकारसाठी एक गंभीर इशारा आहे। प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे, आधुनिक केसरी, किनवट।